अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची. ऐसी यांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाचिया. इको कमी करून रिवर्ब द्या. उत्तम सेवन शीतळ कंठासी, पुष्टिकांती तैसी दिसेवरी. ऐसी यांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाचिया. तुका म्हणे तैसे होई जेथ संगे, वास लागे अंगे चंदनाचा. ऐसी यांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाचिया. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी. कारुण्यसिंधो भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं, जघननिहित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. रंगा येई वो येई, रंगा येई वो येई. रंगा येई वो येई, रंगा येई वो येई. रंगा येई वो येई, हा रंगा येई वो येई. रंगा येई वो येई, रंगा येई वो येई. पिठाई पिठाई माझे कृष्णाई कान्हाई. विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई. पिठाई पिठाई माझे कृष्णाई कान्हाई. विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई. पिठाई पिठाई माझे कृष्णाई कान्हाई. विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई. पिठाई पिठाई माझे कृष्णाई कान्हाई. विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई. कान्हाई हा रंगा येई वो येई, रंगा येई वो येई. रंगा येई वो येई, रंगा
कृष्णाई कान्हाई रंगाई ओ ये कर जोडूनी पायी ठेवी तसे माथा तुका विनवी पंढरीनाथा रंगी ओढवावी रंगकथा पुरवी मनोरथा माय बापा योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चितसे भक्ती बोल जर ही गंगावती तरी स्वीकाराल की विठ्ठल 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 परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते, नतमस्तक होते. परब्रह्म स्वरूपातले सर्वच श्रोतृवर्ग आबालवृद्ध मातृतुल्य पितृतुल्य बंधुतुल्य आणि भगिनीतुल्य सर्वच वर्ग मोठ्या आनंदाने आणि बहुसंख्येने इथं उपस्थित आहे. भगवान श्री भोलेनाथांच्या राजेश्वरांच्या या अतिशय पवित्र आणि भव्य दिव्य अशा प्रांगणामध्ये गेल्या 42 आणि यंदाचं 43 वर्षाचं हे सगळं अतिशय उत्साहाने चालू असलेलं, अतिशय संपन्नतेने आणि भव्यतेने दिव्यतेने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव इतक्या सुंदर आणि मोठ्या प्रमाणामध्ये होऊ घातलाय. माझ्या परमभाग्याने उपस्थित सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आला. आज पंचम दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आपण सर्व मंडळींनी दिली आहे. आजच्या 5व्या दिवशीच्या कीर्तन सेवेच्या निरूपणासाठी जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अत्युत्कृष्ट अशा सर्वांच्या माहितीचा आणि परिचित असलेला संत महात्म्य वर्णन करणारा आणि आपल्या जीवनाला एका उदात्त उंचीवर नेण्याकरता नेमकं काय करावं लागेल याची उत्तरं देणारा हा अभंग आहे. विठ्ठल गावाचं नावच राजेगाव आहे, त्यामुळे राजेशाही थाट आहेच आहे. हां, आणि भगवान प्रभू राजेश्वर आहेत. देवाधिदेव महादेव संप्रदायाची, भागवत संप्रदायाची परंपरा, नाथांचं उगमस्थान जिथून आहे, आदिदेव देवोंक देव महादेव, आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला धले सहज स्थिती. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. आदिनाथांच्या पासून सुरू झालेली ही भागवत संप्रदायाची, नाथ संप्रदायाची परंपरा आमच्या ज्ञानोबांपर्यंत आली आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज भगवान प्रभू राजेश्वरांच्या या प्रांगणामध्ये इतक्या उत्साहाने आणि इतक्या आनंदाने आपण सगळी मंडळी इथे उपस्थित आहात. सगळ्यांचं मनापासून दर्शन घेते, सगळ्यांच्या हृदयस्थ भगवंताला नमस्कार करते. सेवेसाठी उपस्थित असलेली पंचक्रोशीतली सर्वच मान्यवर मंडळी, पंचक्रोशी नाही तर महाराष्ट्र ज्यांना जाणतो, ज्यांच्या माध्यमातून मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर इथे सेवेसाठी उपस्थित राहिले, हजर राहिले, असे सगळ्या महाराष्ट्राने ज्यांना ओळखावं, सगळ्या महाराष्ट्राचं अत्यंत सुंदर असं आवाजाचं देणं ज्यांना भगवंतांनी दिलंय, असे परमदरणीय हरिभक्तीपरायण अभिमन्यू महाराज पांचाळ, मनापासनं महाराजांच्या कृतज्ञतेत राहते. एखाद्या व्यक्तीवर एखाद्या गावाने किती प्रेम करावं, एखाद्या व्यक्तीच्या एका शब्दाला गावाची किती मान्यता आणि किती तो प्रमाणभूत असावा याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आबांच्या सानिध्यामध्ये, त्यांच्या कृपाशीर्वादाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह महोत्सव आहे. आणि महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नामवंत कीर्तनकारांची वर्णी हजेरी इथे लागतीये, ती त्या एका शब्दावर. त्यामुळे आपण सगळीच मंडळी भाग्यवान आहात. कुणाच्या नावाचा उल्लेख करावा असा मला प्रश्न आहे, पण सगळीच आपण मोठी मंडळी आहात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मला आल्यापासून दादा म्हणाले होते की ताई, आमच्याकडे यात्रा नसते आणि जत्रा तर मुळीच नसते. म्हणजे हे माझ्या मनाचं आहे बरं का, कारण यात्रा आणि जत्रा याच्यामध्ये फरक आहे. कुठंतरी मी ऐकलंय, यात्रा म्हणजे म्हणाले या आणि तरा, या आणि तरा. जत्रा म्हणजे जा तिकडं, तरा हे तुमचं तुम्ही बोललात, माझं काही नाही बरं. पण आपल्या गावाला इतकी सुंदर 43 वर्षाची परंपरा आणि आता सुवर्ण महोत्सवाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. हळूहळू हा उत्सव
शतकोत्तर व्हावा आणि हजारो वर्षांची शेकडो वर्षांची परंपरा लाभावी अशा सदिच्छा या गादीवरनं आपल्याला देते. सुरुवातीलाच महाराजांच्या सोबतीने असलेली महाराष्ट्रातली सर्व नामवंत गायक वादक मंडळी, आपण त्यांना जाणता ओळखता. नादब्रह्म आणि स्वरब्रह्म यांचं किती सुंदर सेवेनी आणि निष्ठेनी एक म्हणतो ना आपण, ज्याला समर्पण भावानी एखादी सेवा करावी. गोड चाल गायली महाराजांनी, इतकी सुंदर चाल गायली, इतकं गोड वादन आहे. मी नेहमी असं एक विधान करते, नादब्रह्म स्वरब्रह्म आणि शब्दब्रह्म एकत्र आलं की परब्रह्म साकार होतं. मग कीर्तनात त्याला बोलवायला नाही लागत, कीर्तनात तो येऊन उभा राहतो. तो नुसता येत नाही, तो नाचतो. तो नाचत नाही. तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान समाधी लावून उभा असे, तो समाधी लावून उभा राहतो. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की माझ्या तरुण भावंडांनी हा उत्सव आपल्या खांद्यावर घेतलाय. एवढ्यासाठी तरुण कार्यकर्त्यांचा एकदा मनापासून अभिनंदन. जोरात टाळ्या वाजवा, टाळ्या कमी पडत आहेत तुमच्या. आपल्या माणसाचं कौतुक आपण करायचंय मंडळी. गावागावात जर आपण पाहताय तर तरुणाई भोगवाद आणि चंगळवादाच्या आहारी चालली आहे. आता आलंच आहे गणपती उत्सवाचं, है की नाही. हळूहळू हळूहळू आम्हाला आमच्या संस्कृतीचं अधपतन होताना आजूबाजूला कशा पद्धतीनं तुम्ही सगळेच पाहता, मी काय वेगळं सांगणार आहे. पण या पार्श्वभूमीवर या श्रावण महिन्याच्या सांगतेच्या पर्वकाळावर व्रतवैकल्यांचा असा सुंदर असलेला हा पर्वकाळ, आणि या पर्वकाळावर इतक्या सुंदर स्वरूपामध्ये आपण सर्वजण मंडळी इतक्या छान पद्धतीने, इतकं सुंदर आयोजन आहे, ध्वनी व्यवस्था उत्तम आहे, प्रकाश योजना उत्तम आहे, हे सगळं लागतं तर कीर्तनामध्ये सगळ्यांचाच मूड चांगला लागतो, श्रोत्यांचा आणि वक्त्याचा. नाहीतर मग चेहरेच दिसत नाही तो अनेकांचे मागे बसलेल्यांचे, पण मला अगदी शेवटचा चेहरा सुद्धा व्यवस्थित दिसतोय. इतकं छान फ्रेश वातावरण आहे, इतकं सुंदर सुनियोजित सुटसुटीत. याच्याकरता पांचाळ महाराजांसाठी टाळ्या आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी. का सांगते, कारण एक दिवसाचं कीर्तन करून येणं सोपं आहे, पण हे आयोजन आणि हा सगळा घाट घालणं अत्यंत कठीण आहे. याच्याकरता समर्पण भाव लागतो. आपण सर्व तरुण कार्यकर्ते मंडळी, मी माझ्यापर्यंत खरंच आज लिस्ट वगैरे अशी काही आली नाही, अमुक नाव घ्या तमुक नाव घ्या, कारण मला एक कळलं की हे नावासाठी नाही चाललंय, हे नामासाठी चाललंय, हे भक्तीसाठी चाललंय, हे धर्मासाठी चाललंय, हे मातृभूमीप्रती आपल्या देवधर्माप्रतीचा असलेलं प्रेम आहे. आणि सर्वच आबालवृद्ध कीर्तनामध्ये संख्येने सगळ्यांच्या, म्हणजे अगदी सगळा वयोगट मला दिसतोय, याचा मला मनस्वी जास्त आनंद आहे. जे संवादिनीच्या साथीला असलेले महाराज, तबला आणि पखावज, नादब्रह्माची ही गोड वाद्य, भगवान भोलेनाथांना राजेश्वरांना आवडणारं वाद्य मृदंग, भैरवाचं आवडतं वाद्य आहे. त्यामुळे मृत आहे ज्याचे अंग असा तो मृदंग असं म्हटलंय. तो निर्जीव आहे तरी सुद्धा भजनात डोलतोय आणि दुसऱ्यांना डोलवतोय. आता पुढे बोलायला लागेल का, म्हणजे निर्जीव असून डोलतो आणि आपण नाही का. जाऊ दे, सुज्ञास अधिक सांगणे न लगे. आपण सगळे सुज्ञ आहात आणि कीर्तनावर प्रेम आहे म्हणून एवढ्या संख्येने आलात. माझ्या माता भगिनींबद्दल काय बोलू, आज आपला दिवस आहे. संयोजकांना आपण आभार देऊया. आज महाराष्ट्रामध्ये महिलांनी कीर्तन करायचं की नाही याच्यावर अजून चर्चा सुरू आहेत, पण आपण आज इतक्या आनंदाने, इतक्या उत्साहाने आपण या कीर्तन श्रवणाकरता उपस्थित राहिला आहात. माझ्या अल्पबुद्धीने, अल्पकुवतीनुसार तुकोबरायांच्या अभंगाला यथास्पर्श, चिंतनस्पर्श, यथाशक्ती, यथामती करण्याचा प्रयत्न करते. महिलांची संख्या तशी सगळीकडे आमची जास्तच असते संख्या, हे मान्य करा तुम्ही. सगळीकडे आम्ही मोठ्या संख्येने असतो. हा महिना सुद्धा आमच्या व्रतवैकल्यांचा, उपास तापासाचा, सगळ्यांचं सगळं करून, आहे की नाही, आम्ही इथं कीर्तनाला एवढ्या संख्येने उपस्थित असतो. आणि मी नेहमी असं म्हणते, घरात सुद्धा आमचाच आवाज असतो की नाही. मोठ्यानी हो म्हणा, मोठ्यानी म्हणा हो. त्यामुळे आज सगळ्या क्षेत्रामध्ये संप्रदायाचं अधिष्ठान संत मांदियाळीमध्ये ज्यांना आमच्या संतश्रेष्ठ जनाबाई आईसाहेब चाल कुणी म्हणायची हा अधिकार जनाबाईंचा होता. जनी म्हणे ज्ञानदेव बोला भंग, जनी म्हणे ज्ञानदेव बोला भंग, जनी म्हणे ज्ञानदेव बोला भंग, जनी म्हणे ज्ञानदेव बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुणे देवनाथ पांडुरंग, ज्ञानदेवा
आमच्या चोपदार महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञान देवा भंग. पंढरीच्या वळवंटामध्ये सगळ्या संतांची मांदियाळी जमावी आणि आमच्या जनाबाईंनी सांगावं, माऊली आता तुम्ही अभंगाला चाल लावा. आता जशी महाराजांनी चाल लावली, इतक्या पवित्र परंपरेचे आम्ही पायिक आहोत. भगवान प्रभू भोलेनाथांच्या सानिध्यामध्ये, त्यांच्या अधिष्ठानासमोर आपण आहोत. हर हर महादेव हा महाराष्ट्राचा गजर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा जागर आहे. शत्रूवर तुटून पडताना राजे हर हर महादेव म्हणायचे की शेकडो सैनिक शत्रूवर तुटून पडत होते. भगवान प्रभू भोलेनाथ स्मशानेश्वा क्रीडा हे त्यांचं भाग्य आहे. सर्वांगाला चिताभस्म लेपन केलं. गात्रम भस्म सितन सितंच हसितम हस्ते कपालम सितम कंठे हार सित सितस्तु वृषभः कर्णे सिते कुंडले. भगवान भोलेनाथांचं काय वर्णन करावं. विषप्राशुनी जगदासया तिधली सुधा करुणा करा, असं भगवंतांचं व्यापकत्व आहे. स्वतः विष प्राशन केलं आणि सगळ्या जगाला अमृताची संजीवनी सुद्धा दिली. म्हणून ते बाकीचे सगळे देव आणि ते महादेव. विष प्राशन केलं ना, जगावर येणारं संकट स्वतःकडे घेतलं. वास्तविक संहाराची देवता आहे. मग अशा देवतेच्या सानिध्यामध्ये आशुतोष हे त्यांचं नाव आहे. लगेच प्रसन्न होणारी देवता. म्हणून देवांनी, साधकांनी, ऋषीमुनींनी, एवढंच काय दैत्यांनी सुद्धा ज्याची उपासना करायला घेतली पहिल्यांदा. सगळ्यात पहिला देव कुठला प्रसन्न होतो असं राक्षस विचारायचे ब्रह्मदेवांना. आणि मग भगवान प्रभू भोलेनाथांचं नाव आलं की मग भोलेनाथांचीच तपश्चर्या, त्यांचीच उपासना करायची आणि लगेच प्रसन्न होणारी देवता आहे. श्रावणाच्या या पर्व काळावर या भगवंताच्या चरणकमळावरती आपलं हे 5वं पुष्प आपण समर्पित करूया. सगळे जागे आहेत असं गृहीत धरून मी कीर्तन करणार आहे. आपल्या सगळ्यांचे चेहरे इतके छान टवटवीत फ्रेश दिसत आहेत. हां, कारण तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे हा नादच असा आहे, हे वेडच असं आहे आणि हा छंद असा आहे की जो जीवनाचं परमकल्याण आणि जीवन उत्थानाकडे नेणारं आहे. ज्या संतांच्यामुळे आम्ही आज या वाटेवर आलो, मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी ते संत, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालतोय म्हणून आज आपण इथं आहोत. नाहीतर मग चला म्हणून सुद्धा न येणारी माणसं आहेत या मार्गामध्ये. बघू रिटायरमेंट झाल्यावर, आत्ता कुठे येता. हां, आता अगदीच उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, अशा वेळी इकडे येऊ. कानांनी काही ऐकायला येत नाही, डोळ्यांनी काही दिसत नाही, काहीच जमत नाही, त्यावेळी इकडे यावं. किंबहुना समाजामध्ये अशीही एक मानसिकता आहे की ज्याला काहीच येत नाही त्यांनी कीर्तन करावं, ज्याला काहीच येत नाही त्यांनी भजन करावं, ज्याला काहीच जमत नाही त्याने आपला घ्यावा पखवाच्या हातात. असं नाहीये. येथे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम नव्हे. आज महाराष्ट्राची परंपरा अनादी काळापासून चालत आलेली ही कीर्तन भक्ती, की जी कीर्तन भक्ती नवविधातली सर्वश्रेष्ठ अशी भक्ती आहे. या कीर्तनासाठी देव तर नाचतोच कीर्तनामध्ये, पण कीर्तनामधला परिणाम काय आहे. होय अंग हरिरूप. आपण सगळे इथं आलोय की नाही, कशा करता आलो. जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची, ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची, ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची, ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची. ही मर्यादा मग 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये तुमच्यासह माझी जबाबदारी, आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे की हृदयात देव आला पाहिजे.
देव आला पाहिजे. आणि आज कालपर्यंत आपण मोठमोठ्या लोकांची चिंतनं ऐकलेली आहेत. आपल्या सगळ्यांच्यापेक्षा वय, अनुभव आणि ज्ञान या सर्व बाबतीत मी लहान आहे, पण तरीसुद्धा अभंगाला थोडासा चिंतन स्पर्श करताना तुकोबरायांचा 4 चरणांचा अभंग आहे, जो संतपर प्रकरणातला आहे, संत महात्म्य सांगणार आहे आणि अतिशय सुंदर अशी उपमा संतांना तुकोबरायांनी दिली आहे. का संतांकडे जायचं, जीवनाचं उत्थान का करून घ्यायचं. ज्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंनी स्वराज्याचा घाट घालताना सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीर तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं म्हणून अधिष्ठान भगवान प्रभू भोलेनाथांचं तुळजाभवानीचं दिलं या स्वराज्य स्थापनेला. आणि संतांच्या जवळ जाऊन राजा होते पण तुकोबरायांच्या कीर्तनात बसत होते. संतांच्या जवळ जाऊन जीवनाचं उत्थान करून घेतलं अनेक महापुरुषांनी. कारण या महाराष्ट्र भूमीला, या देशाला फार मोठं वरदान आहे. ही नुसती भूमी नाही, ही देवभूमी आहे. इथं देवांनी अवतार घेतलेच आणि देवच संत रूपाने प्रत्येक जातीत, प्रत्येक कुळात अवतीर्ण झाले. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. मग संतांकडे गेल्यानंतर मिळवायचं काय, आपल्याला काय मिळवायचं याचा विचार आपण कधी केलाय का? जरा करूया बरं. काय मिळवायचंय आपल्याला, काय मिळवायचं, इथं येऊन मला मिळवायचं काय? मी एक प्रश्न आपल्याला सुरुवातीला विचारते. आपण सुखासाठी धडपडतोय की समृद्धीसाठी धडपडतोय? दोन्ही शब्दामध्ये फरक आहे. तो सूक्ष्म फरक मी आपल्याला सांगणार आहे. पण आपली सगळी धडपड ही सुखासाठी आहे की समृद्धीसाठी आहे? बघा, परत विचार करा. मागची मंडळी, आपण धडपडतो सुखासाठी की समृद्धीसाठी? संत म्हणाले, सुखा लागी करीशी धडपड, परी तू पंढरीशी जाय एक वेळ. पण मला असं वाटतं आपण सुख जे प्राप्त करण्याकरता धडपडतोय ना, ते सुख इथं मिळत नाही, म्हणून संतांनी तो पत्ता दिला, पंढरीशी जाय एक वेळ. आपण धडपडतोय समृद्धी करता, भौतिक समृद्धी, ऐहिक भौतिक सगळं आपल्याला मिळवायचंय आणि सगळ्यामध्ये वाढ व्हावी असं आपल्याला वाटतंय. व्हावी ना? बँक बॅलन्स वाढला पाहिजे की कमी झाला पाहिजे? वाढला पाहिजे. आमची गुंतवणूक वाढली पाहिजे. पैला पै गाठी मारून पैसा सगळा सेव्हिंगला जातो. उष्ट्या हाताने कधी कावळा, जुनी माणसं म्हणायची, कावळा सुद्धा हाकलत नाही हा माणूस उष्ट्या हाताने. का नाही हो? देवाचा नाही, देशाचा नाही, समाजाचा नाही, कुठलाच विचार नाही, धर्माचा विचार नाही. सरकारने धोरणं राबवावीत, पाणी अडवा, पाणी जिरवा. पण आम्ही जरा उलट केलं, आम्ही ह्याची अडवा आणि त्याची जिरवा असं काहीतरी धोरण अवलंबलं. जुन्या काळी दूरदर्शन चॅनलवर, सह्याद्री वाहिनीवर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, आणि ते गाणं लागायचं, आमची माती आमची, अशीच होती ना चाल, है की नाही? म्हणलं बरोबर आहे, आमची माती आमचीच माणसं करायला निघाली आहेत आज. नाही कळलं? आमची माती आमचीच माणसं करतायत. मग कुठे चाललो आम्ही? रसातळाला. आम्ही समृद्धीच्या दिशेने धावतो. वखवख वाढत चालली आहे, प्रत्येक गोष्टीची ईर्ष्या वाढत चालली आहे आणि सतत वाढ व्हावी. गुंठ्यावर नाही थांबायचंय, आम्हाला गुंठा वाढला पाहिजे, एकर वाढले पाहिजेत. 3 मजली घर बांधलं तरी 4 वरती गज शिल्लक ठेवतो का? पुढं मागं वाढलं पाहिजे. असंच आम्ही विचार करतो की नाही? वाढलं पाहिजे, सगळ्यामध्ये वाढ पाहिजे आपल्याला. पण आम्ही असा कधी विचार करतो का की आज किंवा रोजच सकाळी मी उठल्याबरोबर ज्ञानेश्वरीच्या 100-200 ओव्या वाचते. आणि काटोपायचं, स्नान करायचं, 100-200 ओव्या मी आपलं वाचते आणि मगच पाण्याचा घोड घेतो किंवा घेते. बरोबर आहे ना? नाही का? रोज आपण 200 ओव्या, 100 ओव्या, 5 ओव्या, 10 ओव्या, रोज काहीतरी नाही नित्य नैमित्तिक कर्म आम्ही करतो. माऊली म्हणतात, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. पण ज्यांच्याकडे नित्य आणि नियम सुद्धा आहे, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, लक्ष्मीचा वल्लभ, तो आला की लक्ष्मी सुद्धा आपोआपच येणार आहे, सगळं येणार आहे. पण नित्य नैमित्तिक कर्म करत असताना आपल्याला असं वाटतं का की आता मी 4 ओव्या किंवा 10 ओव्या जर वाचत असेल तर याच्यामध्ये मला वाढ केली पाहिजे. आपण जर हरिपाठ करत असू तर उद्यापासून अजून विष्णू सहस्रनामाचे जोड त्याला देऊ आणि आपली उपासना वाढवूया. संतांनी आम्हाला, समर्थ रामदास स्वामींनी आम्हाला सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचं सामर्थ्य शिकवलं. उपासना ज्यावेळी आम्ही करतो त्यावेळी एक वलय तुमच्या माझ्या बाजूला एक अत्यंत सकारात्मक शक्तींचं निर्माण होतं
जीवनातल्या सगळ्या प्रश्नांना तोंड देण्याची एक धाडसी वृत्ती आमच्या मनामध्ये निर्माण होते. मग आजचा तरुण जो पूर्णपणे भरकटलेला आहे, पूर्णपणे संभ्रांत आहे, नाही कळत नेमकं करायचं काय, मग नको त्या वाटेला जातो आणि जीवनाचं पूर्ण अधःपतन करून घेण्याच्या मार्गावर जर मनुष्य प्राणी आहे. तर संतांनी तर प्रश्न विचारलेच, पण आमच्या बहिणाबाई खानदेशातल्या माझ्या अत्यंत आवडीच्या कवयित्री आहेत बहिणाबाई चौधरी, त्यांनी प्रश्न विचारला समाज मानसाला, अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, लोभापायी माणसाचा झाला रे कानूस. माणसा माणसा तुझी नियत बेकार, अरे तुझ्या परीस बरं गोठ्यातलं जनावर. हे बहिणाबाईंनी म्हणावं, अशिक्षित कवयित्री आहेत, पण तरी सुद्धा मनुष्य जीवनाला, माणूस प्राण्याला अत्यंत चपकल असा प्रश्न विचारला आणि कुठेतरी आत डोकवायला सांगितलं. आता सांगा, आमची सगळी धडपड अर्थार्जनाकरता असावी की अर्थपूर्ण जगण्याकरता असावी? अर्थपूर्ण जगण्याकडे आमचा कल नाहीये. मग संतांनी आम्हाला अर्थार्जन करू नका असं सांगितलं का? नाही सांगितलं. फाटका तुटका प्रपंच संतांना मान्यच नव्हता. म्हणून तर तुकोबराय म्हणालेल्या, जोडोन या धन उत्तम व्यवहारे. पण म्हणाले आम्ही पहिलंच वाक्य सिरियसली घेतो, त्याच्या पुढचं आम्हाला घेणं देणंच नाही. फक्त जोडोन या धन उत्तम व्यवहारे, त्याच्या पुढे काय उदास विचारे वेचकरी महाराज म्हणालेत, तिकडे आम्ही बघत नाही फारसं. मग जीवनाच्या खऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायची असतील आणि आम्हाला एक अत्यंत सुखी, समाधानी, स्वास्थ्यपूर्ण जीवन जर प्राप्त व्हायचं असेल, बघा लौकिकात आपण आलो, व्यवहारात आपण आलो, प्रत्येकाला भोग भोगायचे, प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाला संघर्ष आहे, संघर्षाशिवाय जीवनच नाही. सगळं अनुभवत असताना आम्ही आमच्या जीवनामध्ये न्यूट्रल, बॅलन्स्ड, समतोल राहू शकू का? सुखी संतोषान यावे, माऊलींची ओवी आहे, दुःखी विषादान भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. खूप सुख आलं आम्ही हुरळून जातो आणि खूप दुःख आलं की आम्ही तेवढेच खचून जातो. म्हणून जुनी लोक म्हणायची, भिंतीवर एक वाक्य लिहून ठेवावं, हेही दिवस जातील. म्हणले सुखामध्ये हे वाक्य आम्हाला जाणीव देईल, खबरदार फार उड्या मारू नका, हेही दिवस जातील. आणि दुःख आलं की तेच वाक्य आम्हाला आधार देईल, काळजी करू नका, हेही दिवस जातील. मग ही जीवनाकडे बघण्याची एक समतोल दृष्टी, समदृष्टी ज्यांनी आम्हाला दिली, ज्यांची उपासना संतांनी केली, असा भगवंत सुद्धा उभा कसा आहे हो? कसा उभा आहे? तोची एक दाता दानशूर, विटेवरी ज्याची समान समपाऊल ठेवून उभा आहे. जगाकडे समदृष्टीने पाहतोय, आम्हाला सुद्धा समतेची शिकवण देतोय आणि समदृष्टीने आम्हाला प्रत्येक गोष्टीला समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण